जगन्नाथ मगर, राहणार हिवरखेडा. मला 6 नंबरचा प्लॉटचा 14 करता 6 नंबरचा प्लॉट दाखवला आणि 9 नंबरचा प्लॉट दिला. ही माझी नम्र विनंती आहे. माझा प्लॉट जो असला तो सातबारात नाव टाकून द्यावी, नम्र विनंती. मी लताबाई भीमराव प्रधान. माझा 16 नंबरचा प्लॉट आहे. तो एकच प्लॉट 3 जणांना विक्री आहे. आता नक्की कोणाचं आहे ते सरकारनं त्यात दखल द्यावा आणि ते आम्हाला ते सातबारात नाव घालावं, हीच माझी नम्र विनंती. माननीय तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 27/1/2026 पासून आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला माननीय तहसीलदार साहेब सेनगाव यांनी पत्र देऊन कळवले होते की आपणास ओपन प्लेस 5400 स्क्वेअर फुटाची मोजणी करण्यात येईल, अशा प्रकारचं पत्र त्यांनी आम्हाला दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही त्यांना विनंती केली वारंवार की तुम्ही मोजणी फीस भरा आणि आपली हद्द कायम करून ओपन प्लेस आणि रोड तुमच्या ताब्यात घ्या. परंतु आज सगळ्यात कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून आमच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ आलेली आहे. पुनश्च त्यांना 19/2 निर्णय तहसीलदारांनी पारित केलेले आहेत की प्लॉट धारकास कोणतीही ताकीद रोकटोक करू नये, म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना एक निर्णय दिलेला आहे आणि 2 हेक्टर 80R 32 मधून 80R वजा करा, असा प्रकारचा बी आदेश झालेला आहे. याही दोन्ही तहसीलदाराच्या आदेशाची कोणती अंमलबजावणी आज सगळ्यात झाली नाही. तहसीलदार यांना वारंवार विनंती केली, पत्रव्यवहार केले, आयुक्तालय, जिल्हाधिकारी, उपविभाग अधिकारी, तहसीलदार, शिओ या सर्व कार्यालयात अर्ज देऊनही कोणती कारवाई होत नाही. याचं काय कारण आहे? यांना गैरहजरदारास कोणती ताकद मिळाली की यांची कारवाई होत नाही? आमची विनंती आहे की वारंवार आमच्यावर ही काय वेळ येऊ लागली. आम्ही या प्रशासनास वारंवार विनंती केली, पोलीस प्रशासनासही तक्रार दिली आहे, परंतु गैरहजराचा कोणतेही वाकडं होत नाही. तो अधिकच आम्हाला प्लॉट धारकांचा धमक्या देत आहे. त्या प्लॉटवर बांधकाम करू देत नाही, कोणत्या प्रकारचं आम्हाला विक्री करता येत नाही, गुंठेवर नियमित करता येत नाही. हे लढा 10 वर्षापासून चालत आलेला आहे. हे 10 वर्ष वेळ लागतो का सुधारित सातबारा करायला? या तहसीलदाराला, मंडळाधिकारी असो, तलाठी असो, यांनी कोणत्याही प्रकारची याच्यात दखल दिली नाही, म्हणून हा गैरहजर अधिकच मालजवानी करत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे. आमची विनंती आहे प्रशासनास लवकरात लवकर चौकशी करून या सातबारात या भोगटदाराची नावं घ्यावीत आणि आम्हाला न्याय द्यावा, हीच नम्र विनंती.